बर्वे कन्या छात्रालयात आदर्श माता-पिता गौरव सोहळा संपन्न। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील गरुडबाग काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात आज दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र हरिजन सेवक संघ पुणे धुळेच्या वतीनं स्वर्गीय काकासाहेब विनायक बर्वे यांच्या 71व्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा सावळी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर तेजराव रानोबा नरवाडे व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सविता तेजराव नरवाडे यांना आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भूषवले। तसेच साक्री तालुक्यातील बारीपाडा आदर्श गाव निर्माता पद्मश्री चैत्रात पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले। या सोहळ्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वास्तुरचनाकार रवी बेल पाठक, ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील, डॉक्टर पंकज गोटे, डॉक्टर प्रतिभा पंकज गोटे आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले। मला अनेक प्रसंग आहेत, पण त्यांना एक दोन सांगणार की जेव्हा दिल्लीला जायचं ठरलं ते सगळं त्याग करून तुम्ही ऐकलं असेल की 7.5 लाख रुपयाची नोकरी सोडली, IPS बनल्यानंतर पुन्हा 1 वर्ष सुट्टी घेतली बिनपगाराची आणि सगळं सोडत असताना घरी फार भरभक्क आर्थिक परिस्थिती अशी परिस्थिती नव्हती। 2021 पर्यंत 2020ला वडील रिटायर झाले, 2021 पर्यंत स्वतःचं घर नव्हतं। गावात किंबहुना भाड्यानं राहणारा एकमेव घर होतं ते म्हणजे IPS IAS अधिकाऱ्याचे आईवडील भाड्यानं राहत होते की स्वतः सरपंच असताना, परंतु एकमेव कमाई होती, प्राधान्य होतं शिक्षण शिक्षण आणि शिक्षण। आई दिल्लीला येताना रेल्वेचा प्रवास भुसावळ सुरू झाला। भुसावळ दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस होती, अजून मला आठवतं। वडील त्या दिवशी काही कारणामुळे येऊ शकले नाही। आई पहिल्यांदा रेल्वेत बसली, 18 तासाचा प्रवास, या रेल्वेच्या सीटवरून हल्ली सुद्धा नाही, ना वॉशरूम ना जे काही आहे ते जेवण पाणी घेत आणि एवढी घाबरलेल्या परिस्थिती दिल्लीमध्ये पोहोचली। धुळे जिल्ह्याच्या शाखेमार्फत आज हा अतिशय वृद्ध आणि सर्व समाजाला आरसा दाखवणारं हा जो काही माता पितांचा सोहळा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी एकदम राज्याच्या नव्हे तर देश पातळीवरती ज्यांचा गौरव नुकताच करण्यात आला ते पद्मश्री आदरणीय चैत्रामजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते आत्ताच आपण त्यांना एक सन्मानपत्र आपण आमच्या विशालजींच्या आईवडिलांना दिलेलं आहे। हा जे काही हरिजन सेवा संघाचं कामकाज आहे ते कामकाज जर का त्यांचा आपण मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की याला महात्मा गांधींचा वारसा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे जेव्हा निवड केल्या जाते त्या निवडीच्या वेळेला देखील अनेक प्रकारचे बाबी ह्या विचारात घेतल्यानंतरच याची निवड होते। आणि ह्याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पद्मश्री पुरस्कारासाठी कोणाचं नॉमिनेशन आलं असेल तर त्यांना काय काय बाबी ह्या तपासल्या जातात, कोणकोणत्या अँगलनी एखाद्या व्यक्तीचं नाव हे देशाच्या पातळीवरती घेतलं जातं, याचा आम्हाला फार मोठा अभ्यास या पवारसाहेबांचं जेव्हा नॉमिनेशनच्या वेळेला आम्हाला करावं लागलं त्याच्यामध्ये फार मोठा आम्हाला अभ्यास करावा लागला। आणि म्हणून जेव्हा निवड मातापितांची निवड या हरिजन सेवा संघाच्या समितीने केली असेल, मला नक्की खात्री आहे की त्यांनी निवड करत असताना खूप मोठे त्याला चाळण्या लावल्या जातात। करणाऱ्या डॉक्टर तेजराव सविताताई यांना हा पुरस्कार देत आहेत आणि म्हणून अतिशय चांगलं ज्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन चैत्राम पवार सारख्या आज सर्वार्थानं ऋषीतुल्य व्यक्तींच्या असते। यानंतर मालतीताई शिरसाट या सविताताईंना साडी चोळीचा आहेर देत आहे आणि हे मानपत्र दोघं पती पत्नी अनिताताई मालतीताई मधुकरराव अनिताताई देत आहेत।
11,000 असं हे मानपत्राबरोबरच पुरस्काराबरोबर या 11,000 रुपयाची ही देणगी देण्यात येत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया. यानंतर मी विनंती करतो माननीय जिल्हाधिकारी जितेंद्रजी आला. यानंतर येथे डॉक्टर तुळशीराम गावित आलेले आहेत. रवी बेलपाटक साहेब त्यांचा सत्कार करतील. या डॉक्टर साहेब, डॉक्टर तुळशीराम गावित. आणि यानंतर डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या सहधर्मचारिणी आमदार मंजुळाताई गावित या बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनी येथे शिकलेल्या आहेत. 3 वर्ष या वसतिगृहामध्ये त्या होत्या. यानंतर पद्मश्री चैत्रामजी पवार हे आपल्याशी 2 मिनिटं बोलतील. चैत्रामजी पवार. वेगळ्या विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी मित्र, माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, कारण मी खूप भारावून गेलो की आपल्या प्रत्येकाला असे आईबाबा मिळाले पाहिजे. आणि विशेष म्हणजे मी त्या लेवलचा नाही, पण या संस्थेने माझी निवड केली पुरस्कार वितरणासाठी. मी असं होतं की माझे स्वतःचेच स्वागत करून घेतले. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शतशत नमन. आपण धुळे जिल्ह्यासाठी असे आईबाबा आपल्याला नेहमीच, साहेबांनी बोलले की आपल्याला नेहमीच आशीर्वाद देणारे असे आईबाबा आपल्या पाठीशी आहेत आणि ते सदैव राहावं एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. आम्ही जेव्हा हे आता इथून निघून गेलेले पद्मश्री आदरणीय चैत्रामजी पवार साहेब, आमचे चिरंजीव CEO जिल्हा परिषद धुळे आदरणीय विशालजी, माझ्या या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आमचे वाशिम येथील व्यारी आदरणीय गोटे साहेब, जावाई आदरणीय डॉक्टर पंकजी गोटे, कन्या डॉक्टर प्रतिभाजी गोटे आणि आदरणीय विशालजी यांचे सासूरवाडी किंजी मंडळी आलेली आहे. त्यांचे सासरे प्रफुल्लजी आहेर भाऊ, त्यांच्या आई मातृतुल्य वत्सलाताई आहेर, जयश्रीताई आहेर, आमच्या सोनबाई तेजस्विनीजी आहेर, आहेर आणि गोटे परिवारातील सर्व सदस्य, सन्माननीय व्यासपीठ, ज्यांनी आणि मी पशुसंवर्धन विभागामध्ये काम करत असताना संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये आज उच्च भरारी घेतलेली आहे. ते आमचे सहकारी मित्र डॉक्टर तुळशीरामजी गावित साहेब